हॅलो एव्हरीवन. तर मस्त असा कांदा लसूण मसाला बनवला आहे. रंग बघा किती छान आहे. कसा बनवला आहे चला बघूया. त्यासाठी घेतलेले आहेत कांदा, लसूण, खोबरं, बेसिक साहित्य घेतलेलं आहे आणि ही भुकटी असते ती घेतलेली आहे. ही भुकटी असते ती मिरच्या आणि सगळे खडे मसाले असतात ते भाजून कुटून डंकातून कुटून आणलेले असते. इथे देशी लसूण घेतलेला आहे, तो सुद्धा छान अर्धी वाटी सोलून घेतलेला आहे. नंतर घेतलेलं आहे 1.5 वाटी खोबरं, वाटीचं खोबरं असतं ते बारीक काप करून घेतले आणि 4 मोठे कांदे छान स्वच्छ धुवून आता त्याला चिरून घ्यायचं आहे बारीक. आणि मग बघू शकता तुम्ही या भुकटी वर्षभरासाठी करून ठेवलेली असते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये याची भुकटी तयार केलेली असते आणि हा कांदा लसूण मसाला आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा 2-3 महिने, 4-5 महिने किंवा 5-6 महिन्यासाठी सुद्धा करून ठेवलेला असतो. तर या भुकटीमध्ये कुठलाही ओला चमचा वगैरे जाता कामा नये, कारण ही भुकटी वर्षभरासाठी व्यवस्थित ठेवायची असते. याच्यामध्ये सुका चमच्याने आता मी इथे 1/2 किलो भुकटी काढून घेत आहे. त्याच्या डबल अगदी आपली कांदा लसूण मसाला तयार होतो. तर घेतलेला आहे अर्धी वाटी लसूण, 1.5 वाटी खोबरं, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मीठ याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये छान रंगावरती, खरपूस रंगावरती खोबरं तळून घ्यायचं आहे. मस्त असं खोबरं 2 बॅचमध्ये तळून होतं मीडियम गॅसवरती. खोबरं तळायला काही एवढा वेळ लागत नाही, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडीच ऑइल असतं, त्यामुळे लगेच हे तळलं जातं. आणि मस्त अशा रंगावरती तुम्ही बघू शकता कसा रंग आलाय. छान असं खोबरं मस्त तळून झालेलं आहे. नंतर याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतायचा. तर कांदा परतण्यासाठी अगदी 10-12 मिनटं लागतात, 10-15 मिनटं लागतात. तर परतण्यासाठी 1 चमचाभर मीठ टाकायचं, म्हणजे तो मिठाने त्याला पाणी सुटलं की तो शिजला की लगेच भाजला जातो. मस्त त्याला हलवत हलवत मिडियम गॅस करून मस्त त्याला गोल्डन ब्राऊन नाही, डार्क ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा परतायला जराशी याच्यामध्ये वेळ लागतो. तुम्ही जेवढं हे बनवणार, भुकटीचा कांदा लसूण बनवणार मसाला बनवणार आहे त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला इथे कांदे आणि लसणाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. तरी मी ते 1/2 किलोचंच बनवणार आहे, त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे, अगदी कमी प्रमाणात. आम्ही एकदम करून ठेवतो, पण आत्ता मी थोडीशीच बनवत आहे. नाहीतर आम्ही गावाला बनवले की सगळी एकदमच जास्त तिकडे पण ठेवायची असते आणि इथे पण मग घेऊन यायची असते, त्यामुळे जास्त बनवतो एकदमच. तर मोठा तवा भरून कांदा तिथे आम्ही भाजायला टाकतो, तर त्याला परतायला खूप उशीर लागतो. आता इथे थोडासा आहे म्हणून याला 10-15 मिनटंच लागलेले आहेत. मस्त असं खोबरं बारीक करून घेतले. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही खोबरं बारीक करताना. कांदा बारीक करताना मात्र याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण कांदा पण बारीक होतो आणि वरून मीठ टाकण्यापेक्षा कांदा पण बारीक होतो आणि वरून मीठसुद्धा त्या चटणीमध्ये दिसत नाही. तसंच टाकलं ना न वाटता, तर ते मीठ तसंच त्या चटणीमध्ये व्हाईट व्हाईट वरती दिसून येतं. तर असं टाकलं ना की मीठ दिसत नाही. तर कांदा बारीक करताना अर्धं मीठ टाकून घेतले, लसूण बारीक करताना त्याच्यामध्ये राहिलेलं अर्धं मीठ टाकून घेतलेलं आहे. मोठ्या भांड्यामध्ये झालेलं नाही, मग लसूण कमी आहे जराशी म्हणून हे छोट्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेतलं आहे. सगळं बारीक करून झालं की याच्यामध्ये भुकटी टाकून घ्यायची आहे आणि मस्त त्याला हाताने मिक्स करून घ्यायचे. थोडीशी बाजूला ठेवली, कारण जास्त ओली किंवा सुकी होईल त्याच्या अंदाजानुसार परत पुन्हा टाकायची आहे वरून. तर मस्त असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं. ही तिखट असते त्यामुळे आपल्या हाताची आग होते, त्यामुळे मिक्सरमधून नुसते फिरवून फिरवून काढलं ना तरी पण सगळे एकजीव होते मस्त असं. तर मस्त दोन्ही हाताने मिक्स करून घेतले सगळे कांदा लसूण मसाला, त्या भुकटीला चोळून घेतला आहे, म्हणजे सगळे एकत्र झालेले, एकजीव झालेले आहे आणि छान अशी कांदा लसूण मसाला रेडी झालेला आहे. बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. ही रोजच्या भाज्यांमध्ये आमच्याकडे वापरतात, याला आम्ही चटणी म्हणतो. आणि मस्त असा कांदा लसूण मसाला लाल रंग तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, भारी आलेला आहे. मस्त असे चटणी झालेली आहे. चटणी तर आमच्याकडे दुसरी चटणी वापरत नाहीत, हेच आमच्याकडे रोजच्या जेवणामध्ये वापरलं जातं. ते कश्मीरी लाल मिरची पावडर वगैरेही ते वापरत नाहीत रोजच्या भाज्यांमध्ये. तर मस्त असा हा कांदा लसूण मसाला रेडी झालेला आहे. काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवला तरीही चालतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.